श्री स्वामी समर्थ. श्री साईराम महाराज की जय. श्री साईंचे सत्यचरित्र अध्याय 3. ग्रंथ प्रयोजन अनुज्ञापन म्हणजेच ग्रंथाचा हेतू व ग्रंथ लिहिण्याला बाबांची संमती. श्री गणेशाला नमस्कार असो. श्री सरस्वती देवीला नमस्कार असो. श्री गुरु महाराजांना नमस्कार असो. श्री कुलदेवताला नमस्कार असो. श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो. श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. आता आधीच्या कथेची संगती लावतो. श्री साईबाबांनी पूर्ण आश्वासन दिले आणि म्हणाले, चरित्र लिहिण्याला माझी पूर्ण अनुमती आहे. तुम्ही आपले काम करा. मनाचे धैर्य अजिबात गाळू नका. माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा आणि मनाचा निश्चय पक्का करा. माझ्या लीलांचे लेखन केले तर अज्ञानामुळे केलेल्या पापांचा नाश होईल आणि त्या भक्तिभावाने ऐकल्या तर कौटुंबिक काळजाच्या व यातायात यांची आठवण राहणार नाही. श्रवणरूपी सागरावर भक्तिप्रेमरूपी अमृताच्या लाटा उठतील आणि त्यात बुडी मारली तर वरच्यावर उपदेशरूपी रत्ने वाहती येतील. हे ऐकून माझ्या मनातील शंका दूर झाली आणि साईंच्या चरणांना मी हर्षाने वंदन केले. मग आठवेल तसे चरित्र लिहिण्यास सुरुवात केली. बाबांच्या ओठांवर हे शब्द येताच मी पक्के ध्यानात ठेवले की ही गोष्ट नक्की घडून येणार. मी मात्र मेहनतान्यशिवाय सक्तीने कामास लावलेला हमाल असेल. पहा, श्री हरीची लीला किती ना कळणारी आहे. त्याच्याशिवाय ती दुसऱ्या कोणाला कळत नाही. श्रुती, धर्मशास्त्रे व वेद मूक झाले आणि कोणाला पत्ता लागला नाही. शास्त्र विशारद, वेदवादी, प्रज्ञावंत पंडित व एखादा विषयाची सिद्धता करण्यासाठी घटपट इत्यादी उदाहरणांनी वितंडवाद माजविणारे वगैरेंच्या नादी लागू नका. श्रीहरी आपल्या भक्तांचा खेळ आहे. भोळ्या भाबड्यांचा भुकेला आहे आणि प्रेमाकरिता सर्वस्वी अधीन होणारा आहे. परंतु भक्तीचे ढोंग करणाऱ्यांकरिता तो सदा सहसा न भेटणारा आहे. यातच तुमचे कल्याण आहे आणि माझ्या अवतार कार्याची सफलता आहे. पहा, माझे तर पुन्हा हेच सांगणे आहे आणि याचीच मला काळजी आहे. श्यामा, आणखी एक गोष्ट सांगतो. माझे नाव जो प्रेमाने घेईल त्याचे सर्व इच्छा मी पुरवीन आणि भक्ती वाढवीन. मग जो माझे चरित्र किंवा माझ्या महिमा कौतुकाने गाईल त्याच्या मी मागे पुढे चहूकडे उभा आहे. जे जे भक्त माझ्याकडे जीव की प्राण टाकून माझ्यात रममाण होतात त्यांना या कथा ऐकून आनंद होणे साहजिकच आहे. परंतु दुसऱ्या कोणीही माझी कीर्तन केले तर मी संपूर्ण आनंद देईन आणि सदा सुख समाधान देईन. हे माझे सत्यवचन आहे असा विश्वास ठेवा. जो मला अनन्यपणे शरण येईल, जो विश्वासयुक्त माझे भजन करील आणि माझे चिंतन व स्मरण करील त्याचा उद्धार करणे माझे ब्रीद
व्रत आहे. ज्याच्या हृदयात सदा सर्वदा माझे नाम, भक्ती, माझे दप्तर, माझी पोथी व माझे ध्यान असते, त्याला विषयांची आठवण कोठून येणार? माझ्या कथा फक्त श्रवण केल्या तर रोगी बरे होतील आणि माझ्या भक्तांना मी मृत्यूच्या दाढेतून ओढून काढेल. माझ्या कथा लक्ष देऊन ऐका, त्यावर पूर्ण मनन करा. मननानंतर त्यांचे निधिध्यासन करा, म्हणजे समाधान पावाल. अहम सोहम विरून जाईल. श्रोत्यांचे मन एकनिष्ठ परिपूर्ण श्रद्धेने उन्मन म्हणजेच परमेश्वराच्या चिंतनात निमग्न होईल आणि चित्त दाट चैतन्याने भरून निघेल. साई साई असे नामस्मरण कलियुगानुसार उत्पन्न होणाऱ्या सर्व दुष्ट वासना जाळून टाकील आणि एक लोटांगण घातले असता बोलण्याने किंवा ऐकण्याने झालेल्या पापांचा नाश होईल. ग्रंथ लिहिल्याचे कार्य काही साधारण प्रतीचे नव्हते, तरी बाबांची आज्ञा मी नम्रपणे मान्य केली. बाबांसारखा उदार दाता असताना मी का दीन व्हावे? कोणाकडून देवळे बांधून घेतली, कोणाला कीर्तने करण्यात रंगून जाण्यास लावले, कोणाला तीर्थयात्रेला धाडले, तर मला याला बसविले. सर्वांपेक्षा मी क्षुद्र, परंतु हा करुणा सागर व अत्यंत दयाळू साई माझ्यावर कसा काय प्रसन्न झाला हे मला समजत नाही. गुरुकृपेचे हेच आश्चर्य की जेथे यत्किंचितही ओलसरपणा नसेल, तेथे देखील कोरड्या व ताठर झाडाला फुलांचा बहर येतो आणि प्रयत्नाशिवाय दाट फळेही येतात. पुढे कोणी मठ बांधतील, कोणी देवालय किंवा घाट बांधतील. आपण हा चरित्रपाठाचा सरळ मार्ग अवलंबूया. कोणी सन्मानपूर्वक पूजा करतात, कोणी हलक्या हातांनी पाय रगडतात, तर मला वाटले गुणसंकीर्तन करावे. कृतयुगात परमेश्वराचे ध्यान करून जे प्राप्त होते, त्रेतायुगात यज्ञ करून जे प्राप्त होते, द्वापर युगात पूजा करून जे प्राप्त होते, ते सर्व कलियुगात गुरुभजनाने व भगवंताच्या नामघोष करण्याने प्राप्त होते. मी उघड योग्यता नसलेला आहे. माझ्याकडे घट्टाभर चिंध्या आहेत, परंतु एकही धड नाही. माझ्याकडे पुष्कळ विषयांची अर्धवट माहिती आहे, पण त्यातील एकाचीही परिपूर्ण माहिती नाही. मग असे हे अवजड व अवघड कार्य मी हाती का घ्यावे? प्रयत्न न करता स्वस्थ बसावे तर आज्ञा मोडल्याचे पाप घडते आणि आज्ञा पालन करू लागावे तर ते पार कसे पडेल याची भीती वाटते. समर्थ स्वाईंच्या आपल्या अवस्थेचे यथार्थ वर्णन करणे कोणाला शक्य आहे? भक्तांकरिता कृपा करून ते स्वतः ते वदवून घेतील. वाणी जेथे पोहोचू शकत नाही, तेथे मी का आशा धरावी? परंतु असं बोलण्याला कोणाला निमित्त किंवा जागा मी ठेवली नाही. मी लेखणी हातात उचलली तेव्हा बाबांनी मी पण घालविले आणि आपली कथा आपल्याच लिहायला घेतली. तेव्हा त्या कथेचे भूषणही त्यांचेच असणार. हे तर संतांचे चरित्र लिहिणे आहे. संतांशिवाय दुसरे कोणते लिहू शकेल? बाबांचे अतर्क्य गुण समजून घेणे म्हणजे आकाशाला आलिंगन देण्यासारखे आहे. त्यांचे महात्म्य अतिशय गहन आहे. त्यांचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे बुद्धी नाही. त्यांनीच आपले हे कार्य अंगावर घेऊन वचनमुक्त व्हावे हेच बरे. बाबा, मी जरी जन्माने ब्राह्मण असलो तरी वेद व पुराण हे दोन डोळे नसलेला आहे. माझ्या या जन्माला हा दोष असला तरी मला आपल्यामुळे शोभा आलेली आहे. श्रुती व स्मृती हे ब्राह्मणांचे डोळे आहेत. त्यातील एकाशिवाय तो काणा तर दोन्ही नसलेला तो आंधळा. मी तसाच हीनदीन आहे, परंतु माझ्या आंधळ्याची आपण काठी असताना मला कोणता त्रास?
मी काठी टेकीत टेकीत मागे मागे सरळ मार्गाने चालेल. आता पुढे काय करावे ते मला पामराला कळत नाही. तुम्हीच मला बुद्धी द्यावी आणि आपले कार्य तडीस न्यावे. ज्यांच्यामुळे मुके बोलू लागतात, पंगू मेरू पर्वत ओलांडून जातात, अशी ज्यांची अतर्क्य शक्ती आहे, त्यांची युक्ती त्यांनाच ठाऊक. मी तर केवळ पायांचा दास आहे. मला निराश करू नका. जोपर्यंत हा देह श्वास आहे, तोपर्यंत आपले कार्य साधून घ्या. श्रोतेजन हो, आता आपल्याला हा ग्रंथ लिहिण्याचा हेतू कळला. श्री साई आपणच भक्तांच्या कल्याणाकरिता तो लिहिणारा व लिहिवणारा आहे. बासरी किंवा बाजाची पेटी अशी वाजेल याची बासरी किंवा बाजाची पेटी यांना चिंता नसते. ती खटपट वाजविणाऱ्याची असते. आपण उगीच कष्टी कशाला व्हावे. चंद्रकांत मण्यातून जे पाझरते ते काय त्याच्या पोटातील अमृत असतं? ते तर चंद्राची करामात असते. चंद्राच्या उदयाकाळी चंद्राकडून ते उत्पन्न केले जाते. तसेच सागराला जी भरती येते ते काय त्याचे आपले कृत्य असते? ते सुद्धा चंद्रोदयावरच अवलंबून असते. सागराचे ते काम नसते. भोवरे किंवा खडक यांना टाळून काही अडथळा न होता होड्या झपाट्याने चालव्यात म्हणून समुद्रात जसे धोका दर्शविणारे लाल भडक दिव्या लावतात, तशाच गोडीने अमृतालाही लाजवतील अशा या साईबाबांच्या कथा संसार सागराच्या दुस्तर पंथाला अगदी सोपा करून टाकतील. या संतांच्या कथा धन्य आहेत. त्या कानावाटे हृदयात शिरल्या की देहाचे अभिमान बाहेर पडतो आणि द्वंद्वाच्या गोष्टी उरत नाही. जसा जसा हा कथांचा साठा हृदयात होत जातो, तसा तसा मनातला संशय बारा वाटा पळून जातो आणि देहाचा ताटा उतरून ज्ञानाचा खूपच संग्रह होत जातो. बाबांच्या शुद्ध यशाचे जर वर्णन केले किंवा ते प्रेमाने ऐकले तर भक्तांची पापे जळून जातील. हेच परमार्थाचे सोपे साधनही आहे. मायेच्या पलीकडे ब्रह्मा कोणते? ती पार करून जाण्याचा उपाय कोणता? कर्म धर्मांचे कसे कसे आचरण केले म्हणजे श्री हरी आपल्या भक्तांवर प्रसन्न होतो. अत्यंतिक क्षेम म्हणजे सर्वश्रेष्ठ शाश्वत सुख ते कोणते? भक्ती मुक्ती किंवा विरक्ती कशाला म्हणतात? वर्णांचे म्हणजेच ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र आणि आश्रमांचे म्हणजेच ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ व संन्यास वागण्याचे नियम कोणते? वस्तू म्हणजे परब्रह्म म्हणजे पुरविण्यासाठी वस्तू परब्रह्म म्हणजे काय? अद्वैत काय? इत्यादी विषय अतिशय गूढ आहेत. त्यांची ज्यांना गोडी असेल त्यांना आपली हौस पुरवण्यासाठी ज्ञानेश्वर एकनाथ वगैरेंनी रचलेले विविध प्रकारचे ग्रंथ चातुर्य किंवा प्रावीण्य मिळविण्याचे सुख प्राप्त करण्यासाठी वाचावेत. कृतयुगात शमदम मनोनिग्रह व इंद्रिय निग्रह, त्रेतायुगात यजन म्हणजे यज्ञ याग, द्वापर युगात पूजन तर कलियुगात नामकथा कीर्तन हे परमार्थ साधण्यासाठी सोपे साधन आहे. ब्राह्मण वगैरे चारही वर्णातील सर्व व्यक्तींना गुरुच्या कथा ऐकणे हे साधन आहे. मग त्या व्यक्ती स्त्री असो शूद्र असो किंवा चांडाळ वगैरे अगदी नीच जातीच्या असो, त्या सर्वांना हे एकच साधन आहे. ज्याच्या पदरी पुण्य असेल तोच या कथा ऐकू शकेल. कोणाला झोपेची लहर आली तर श्रीहरी त्यांना जागे करतील. सतत विषयांचा भोग मिळावा असे ज्यांना वाटत असेल आणि तो न मिळाला तर जे मन दुःखी होत असतील त्यांनाही हे संत कथामृत विषयांपासून सोडविल. योग याग ध्यान किंवा धारणा म्हणजेच योगाच्या 8 पैकी 6वे व 7वे अंग
करण्यासाठी फार कष्ट पडतात, परंतु या कथा ऐकण्यासाठी एका अवधाना वाचून आणखी काही त्रास घ्यावा लागत नाही. अशी ही साईनाथांची पवित्र कथा सज्जन व प्रेमळ श्रोत्यांनी ऐकावी, म्हणजे त्यांची प्रबळ 5 महापापे, ब्राह्मणाची हत्या, दारू पिणे, चोरी, गुरुपत्नीशी संभोग व ही पापे करण्यांशी संबंध ठेवणे, जळून संपूर्णपणे नाश पावतील. आम्ही संसार बंधनात घट्ट आवळले गेलेलो आहोत, त्यामुळे आमच्या स्वतःच्या खऱ्या रूपाला वेडे पडलेले आहेत. ते वेडे या कथा ऐकल्याने मोकळे होतील आणि स्वतःच्या आत्म्याचे पहिले रूप दिसेल. या कथांची मरेपर्यंत आठवण राहो, त्यांचा सदा मनापासून अभ्यास घडो आणि संसार रूपी वणव्यात होळपणे लेल्या शांती व मनाचे समाधान लाभो. या कथा भक्तिभावाने वाचल्या किंवा ऐकल्यावर आपोआप त्यांचे साईंचे ध्यान लागो, त्यांचे सगुण रूप डोळ्यांना दिसो आणि हृदयात पक्के ठसो. यामुळे यापुढे सद्गुरु भक्ती घडो, संसाराबद्दल विरक्ती उत्पन्न होवो आणि बुद्धी शुद्ध होऊन गुरुचे स्मरण करण्याची आवड उत्पन्न होवो. असाच मनात विचार करून साईनाथांनी कृपा करून मला फक्त नावासाठी पुढे करून स्वतःचे हे ग्रंथ लिहिण्याचे काम केले. गायींच्या कासेला फुगून ताण बसलेला असला तरी वासराशिवाय दुधाचा पाना ती सोडत नाही. ही जशी गायीची उपजतच सवय असते, तशी साईनाथांची ही आवड आहे. माझ्या इच्छेनुसार चातकरूपी माझ्यावरही ढगरूपी माऊली वर्षाव करील आणि माझी छोटीशी उत्कट इच्छा भागवून भक्तांनाही भरपूर समाधान देईल. भक्तीचे व प्रेमाचे कौतुक काय वर्णावे. आईलाच बाळाची भूक लागते आणि त्याने तोंड पुढे केले नसले तरी ती आपल्या स्तनाचे टोक त्याच्या तोंडात घालते. तिचे हे व्यर्थ त्रास करून घेणे कशासाठी असते हे कोणाला कळत नाही. लेकराला तर त्याची जाणीवच नसते. आईशिवाय न मागता दुसरे कोण दूध प्यायला देईल. बालकाला आई दागिना घालते, त्याचे मर्म बालकाला कळत नसते. त्याचे कौतुक फक्त आईला माहीत असते. आपल्या सद्गुरूचेही काम तसेच असते. माझ्या बाळाचा हा हट्ट व सुख सोहळा कोण पुरविल. आईशिवाय कोणाला कळकळ असेल. तिच्यासारखी माया कच्चितच कुठे सापडते. चांगल्या आईच्या पोटी जन्माला येणे हे महाभाग्याने ईश्वराचे देणे लाभते. ती दुःख सोसून बाळाला जन्म देते, याची बाळाला कधी कल्पना देखील नसते. या संबंधाने बाबा आणखी काही शब्द बोलले, ते आता ऐकवितो सज्जन श्रोत्यांनो. आपण काळजीपूर्वक लक्ष द्या. सन 1916 साली माझी सरकारची नोकरी पुरी झाली. यथायोग्य पेन्शन बसली आणि शिर्डीला जाण्याची वारी आली. गुरु पौर्णिमेचा तो दिवस होता आणि भक्त मंडळी गुरुपूजेसाठी जमली होती. त्या प्रसंगी अण्णा चिंचणीकरांनी आपणहून बाबांची कशी विनंती केली आणि माझी कशी शिफारस केली ते ऐका. अण्णांना माझी मोठी काळजी म्हणून ते बाबांपुढे अजिजी करू लागले. बाबा, यांच्या वाढत्या संसारासाठी यांच्यावर कृपा करा की. दुसरी नोकरी लावा की. ही पेन्शन त्यांना कशी पुरी पडेल याची चिंता टळेल असे काहीतरी करा की. त्यावर बाबांनी उत्तर दिले, त्याला मिळेल नोकरी. त्याने आता माझी चाकरी करावी, म्हणजे संसारात सुख लाभेल. त्याची ताटे सदा भरलेली असतील, मरेपर्यंत कधी रिकामी नसतील. भावभक्तीने मतपर होता, म्हणजेच माझा आश्रय घेतला तर सर्वदा याची संकटे दूर होतील. काहीही केले तर काय बिघडेल असे जे लोक म्हणतात ते चळले आहेत. धर्मशास्त्रात सांगितलेले वागणे ज्यांनी सोडले आहे त्यांनी आधीच टाळावे. समोरून येत असेल तर बाजूला जावे. त्यांना महाभयंकर समजावे. वेळ पडल्यास थोडा त्रासही भोगावा, पण त्यांच्या छायेसही राहू नये. चांगले वर्तन न ठेवणारा, चरित्रभ्रष्ट झालेला
कोणत्याही गोष्टीचा नीट अभ्यास न करून निश्चय करणारा, धर्माचार व विधी न पाळणारा आणि अनुकूल प्रतिकूल यांचा विचार न करणारा जो असेल तो आपले कल्याण कसे साधू शकेल? विशेष ऋणानुबंधांशिवाय कोणीही आपल्यापाशी येत नसतं. म्हणून कुत्रे, डुक्कर किंवा माशी जरी असली तरी कोणालाही हडहड करू नये. यापुढे त्याने माझी भक्तिभावाने सेवा करावी, म्हणजे देवादी देवाला करुणा येईल आणि त्याला कधी कमी होणारा धनाचा साठा प्राप्त होईल. कमी न होणारा धनाचा साठा प्राप्त होईल. तू म्हणशील, मग मी ही पूजा कशी करावी? मी कोण हे कसे खात्रीने जाणावे? साईंचा देह तर नाश पावणारा आहे आणि पूजण्यास अगदी योग्य ब्रह्म तर नाश न पावणारे आहेत. श्रीकृष्ण भगवानाने अर्जुनाला गीतेत सांगितले आहे की 8 प्रकारच्या प्रकृती रूपा पृथ्वी, आप म्हणजे पाणी, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी व अहंकार मी चहूकडे भरलेलो आहे. जे जे काही नाम, रूप व आकार या चराचर सृष्टीत आहे ते मीच 8 प्रकारच्या प्रकृतींनी नटलेलो आहे. मी चमत्कारिक कृती माझी आहे, ही चमत्कारिक कृती माझीच आहे. ओम हे मला दर्शविणारे आहे. त्यांचे उद्दिष्ट मी एकच आहे. विश्वाच्या बाह्य स्वरूपात अनेक वस्तू आहेत, पण त्या सर्व देखील मी एकच भरलेला आहे. आपल्याशिवाय जेथे आणखी दुसरी वस्तू नाही तेथे पहा, इच्छा कशाची असणार? अवघा मीच ठिकठिकाणी 10 दिशांमध्ये भरलेलो आहे. सर्व ठिकाणी मीच पूर्ण आहे आणि भावनेमुळे मी व माझे हा भाव वितळून जातो. त्याला इच्छा करण्यासारखे काय असेल? तो सर्व ठिकाणी संपूर्णपणे असतो आणि इच्छा या बुद्धीत उगवतात. त्याच्या आत्म्याशी संबंध नसतो. साई महाराज हे मूर्तिमंत आपले आत्माच आहेत. तेथे कामनांची स्फूर्ती ती कुठली? कामनांचे नाना प्रकार आहेत, पण ते मी कोण याचा अर्थ कळताच विरून जातात. जशा गारा सूर्यांच्या किरणांनी तापल्या की वितळून जातात, मन, बुद्धी वगैरे इंद्रियांसह मी स्थूल विराट नव्हे, तसेच मी सूक्ष्म हिरण्य गर्भ नव्हे. मी तर अनादी प्राचीन साक्षी आहे. अशा प्रकारे गुण व इंद्रिया यांच्या पलीकडच्या विषयांविषयी मला आसक्ती नाही. माझ्याशिवाय या जगात रिकामी जागा नाही. करता करविता मी नव्हे. मन, बुद्धी इत्यादी इंद्रियांसमूह अवघे जड आहे याची येथे जाणीव असते. तेथेच विरक्ती प्रकट होत असते आणि ज्ञानेचा आवरण दूर केले जात असते. हे लक्षात ठेवा. जेथे आपल्या आत्मस्वरूपाची आठवण राहत नाही तेथेच मायेचा प्रादुर्भाव होतो. जेथे मी दाट चैतन्य स्वरूप आहे याची आठवण केली जाते तेथे शुद्ध व पूर्ण आनंद उत्पन्न होतो. त्या माझ्याकडे वृत्ती फिरवावी तीच माझी सेवा आणि तीच माझी भक्ती होय. चैतन्ययुक्त आनंद असा जो मी त्याचा प्रत्यक्ष अनुभव येऊन जी शुद्ध अवस्था प्राप्त होते त्यालाच ज्ञान म्हणतात. अयमात्मा ब्रह्म, हा आत्माच ब्रह्म आहे. प्रज्ञानमानंद ब्रह्म, ज्ञान आणि आनंद म्हणजे ब्रह्म होय. हे जगत वास्तविक किंवा खरे नाही म्हणून त्याच्याविषयी भ्रम होतो. वास्तविक असे जो ब्रह्म ते मीच आहे. नित्य, शुद्ध, बुद्धी, मुक्त आणि सत्य असा मी साक्षात वासुदेव आहे आणि ओम यांच्याशी संबंधित आहे. त्या माझे श्रद्धा व भक्तिपूर्वक केलेले पूजन स्वतःचे कल्याण करणारे असते. असा मी कोण ते समजून माझे यथार्थ पूजन करावे आणि अनन्य शरण होऊन माझ्यामध्ये एकरूपी होऊन जावे. नदी समुद्राला शरण गेल्यावर पुन्हा परतून येईल का? समुद्राला आलिंगन दिल्यावर तिचे वेगळे नदी पण उरेल का? तेलाचे भिजलेले कापसाची वात दिव्याच्या ज्वाळेला भेटल्या गेली तर ती स्वतः दिव्य तेज होऊन जाते. तशीच संतांच्या चरणी शरण गेल्यावर आपली स्थिती होते. दाट चैतन्य युक्त असा जो अल्लाह मालिक याशिवाय ज्याच्या चित्ताला चिंतन नाही, जो शांत, निरपेक्ष आणि समदर्शन आहे, त्याला मी पण कसे असेल? निर्ममत्व
कशाबद्दल मोह किंवा आसक्ती नसणे, निरहंकृती, कोणत्याही कर्मांचा अहंकार नसणे, निर्द्वंद्वत्व, सुख दुःख लाभ हानी इत्यादी परस्पर विरोधी मनोविकारांपासून अलिप्त असणे, या 4 गुणांची जेथे वस्ती तेथे मीपणाची स्थिती ती कुठली? तात्पर्य हे की हे 8ही गुण श्री साईंच्या अंगी असताना मीपणाला तेथे कसे स्थान असेल किंवा मी पण ते कसे उपयोगात आणले जाईल? ज्याचे मी पण सर्व विश्वात भरलेले आहे त्याचेच माझे मी पण एक लहानसा तुकडा आहे. ते साईचरण समर्पण करणे हीच माझी संपूर्ण सेवा आहे. श्रीमद भागवत पुराणात भगवंतांचे वचन आहे की जी माझी सेवा करतो, माझे भजन करतो व मला अनन्यपणे शरण येतो तो माझ्याशी एकरूप होतो. कीटकीला भ्रमराचे ध्यान असते त्यामुळे तिला भ्रमर पण लाभते. तसेच शिष्यांचे असते. शिष्याने आपल्या गुरुची भक्ती केली की तो आपल्या गुरु सारखा होऊन जातो. सारखा या शब्दाने जे वेगळेपण मनात येतं ते गुरुला एक क्षणही सहन होत नाही. गुरुला शिष्य शिवाय गुरुत्व नाही आणि शिष्यत्व गुरुत्वाहून वेगळे नाही. असो, ज्याची पूजा करण्याची आज्ञा केली तो मी साई कोण याची व्याख्या केली. ती दृढ करण्यासाठी एक गोष्ट आठवली आणि ओघाने आली ती सांगतो. एकदा शिर्डीला एक रोहिला आला आणि बरेच दिवस तेथे राहिला. त्याला बाबांच्या गुणांचा मोह पडला आणि तो बाबांवर प्रेम करू लागला. शरीराने एखाद्या रेड्यासारखा लठ्ठ व स्वैर वर्तन करणारा तो कोणाला जुमानत नव्हता. अंगात पायघोळ कफनी घालायचा आणि मशिदीत राहायचा. दिवस असो की रात्र, मशिदी असो की चावडीत असो, मोठ्या आवाजाने अतिशय उल्हासाने व लहर येईल तेव्हा कलमे तो वाचत असे. साई महाराज शांतीचा पुतळा होते, परंतु गावातील लोक फार कंटाळले. त्याची मध्यरात्री ही बडबड चाले आणि सगळ्यांच्या झोपेला अडथळा होत असे. दिवसा उन्हातान्हात शेतात किंवा रानात खपावे आणि रात्री शांतताने झोपही लागू नये म्हणून लोक अत्यंत त्रासले. बाबांना नसेल त्रास होत, परंतु लोकांना तर ती मोठी पीडा होती. रात्री सुखाची झोप न मिळाल्याने त्यांना रोहिल्याला संताप आला. त्यांना इकडे आड तिकडे विहीर असे झाले. कुठवर धीर धरावा? रात्रंदिवस ही किरकिर. काय करावे याची त्यांना मोठी फिकीर पडली. रोहिला आधीच माथे फिरू, त्यातून त्याला बाबांचे मोठे उत्तेजन, त्यामुळे तो फार बेतला झाला. चढेल व ताठर झाला. लोकांना वाटेल तसा बोलू लागला आणि मर्यादेबाहेर बेफाम उलटला. मग गावही त्याच्यावर फिरला. साई माऊली अत्यंत मायाळू, शरणागताला पाठीशी घालणारी म्हणून गावची सर्व मंडळी गयावया विनंती करण्यासाठी बाबांपाशी आली. परंतु बाबांनी लक्ष दिले नाही. उलट गावकऱ्यांनाच ते म्हणाले, रोहिल्याला सतावू नका, तो मला फार आवडतो. या रोहिल्याची बायको घरगुशी आहे, त्याच्याजवळ नांदणे तिला जमत नाही म्हणून त्याला चुकवून ती अवदसा माझ्यापाशी यायला उत्सुक झाली आहे. त्या रांडेला पडदपोशी पडद्याची किंवा बुरख्याची चाल माहित नाही. तिने लाज लज्जा वेशीवर टाकली आहे. तिला बाहेर घालवून दिली तर ती बलात्काराने घरात घुसते. ओरडणे थांबण्याची संधी घेऊन ती दुर्बुद्धी रांड घरात घुसू पाहते. परंतु तो ओरडू लागला की ती खात्रीने पळून जाते आणि मला सुख समाधानाने लाभते. त्याच्या वाटेला कोणी जाऊ नका. त्याला मुक्त कंठे ओरडू द्या. त्याच्याशिवाय मला रात्र निघत नाही. त्याच्यामुळे मला मोठा सुख मिळतं. त्याचे असे ओरडले मला फायद्याचे आहे. हा परोपकार करणारा रोहिला मला अत्यंत सुखदायक आहे. त्याला वाटेल तसे ओरडू द्या, त्यातच माझे कल्याण आहे. नाहीतर ती दुष्ट रोहिला मला कष्ट देईल. ती स्वतःच जेव्हा थकेल तेव्हाच आपोआप स्वस्थ बसेल. मग तुमचा कार्यभाग साधेल आणि ती रांड मलाही झोंबणार नाही. साई महाराजांनी असे म्हटल्यावर तेथे इलाजच खुंटला. बाबांच्या मनाला याचा गोंगाट वाटत नाही. मग आम्हाला काय उपयोग? आधीच रोहिल्याला ओरडण्याची आवड, त्यात आता बोंबाबोंब करण्यास मोकळीक. घशाला कोरड पडणेपर्यंत कलमे
न्याचा ताळतंत्राशिवायचा झपाटा त्याने लावावा. सर्व लोक आश्चर्य करू लागले की केवढे बाबा क्षमाशील, की ज्या ओरडण्याने डोके उठावे त्याने ते तल्लीन होतात. काय भयंकर ती ओरड, घशाला कोरड कशी पडत नाही. बाबांचा मात्र एकच आग्रह, त्याला दरडावू नका. रोहीला दिसायला वेडापीर होता, तरी त्याला बाबांबद्दल अत्यंत आदर होता. आपल्या धर्माप्रमाणे मोठ्या आनंदाने तो कलमे पडत असे. वाणी हळूवार किंवा मोठी हा विचार भक्तांच्या पोटी नसतो. तो स्फूर्ती येईल त्याप्रमाणे उठल्या सुटल्या हरिनामाचा गजर करत असतो. आपल्या स्वाभाविक घरघर आवाजाने अल्लाहू अकबर असा नामगजर रोहीला करीत असे आणि साधा आनंदयुक्त मनाने कलमे पडत असे. ज्याला हरिनामाचा कंटाळा त्याच्या विटाळाला बाबा भीत असत. ते म्हणत, ज्याला भजनाचा छंद आहे त्याला उगीच का हा कलाविता. जेथे माझे भक्त भजन करतात तेथे मी झोपही न घेता वास करीत असतो. या भगवंताच्या वाचनाची प्रचिती बाबांनी अशा प्रकारे दाखविली. ओले कोरडे मागून खाणाऱ्या नाही तर उपाशी राहणाऱ्या रोहिल्याला बाईल ती कुठली आणि बाबांपाशी जाईल तो कोठून. राहिला कफल्लक, एक पैसाही त्याला मोलाचा. त्याचे कसले लग्न व कुठली बायको. बाबा तर बालपणापासूनच ब्रह्मचारी. ही सारी कथा काल्पनिकच. रोहीला घसाफोड करी ना का कलमे ऐकून बाबांना संतोष होत होता. ती ते रात्रंदिवस ऐकत असत. झोप जणू त्यांची काय त्यापुढे विषय होते. कुठे कलम्यांची उपदेशपूर्ण वाणी व कुठे गावकऱ्यांची पोकळ गऱ्हाणी. त्यांना ठिकाणावर आणण्यासाठी बाबांचे हे सोंग होते. अशा तऱ्हेने ज्यांची नामस्मरणवर प्रीती त्या रोहिल्यांची संगत मला आवडते, हे आपले मत सगळ्यांना अनुभवा सकट बाबांनी दाखवून दिले. दृष्टा व दर्शन हे सर्वच ज्याला गौड चैतन्याने भरलेले वाटते, तो मग ब्राह्मण असो की पाठण, त्याला दोघेही एकसारखेच. एकदा दुपारी मशिदीत आरती होऊन मंडळी आपापल्या घरी परत जाण्यास निघाली असताना बाबांच्या मुखातून जी वचनावली निघाली ती ऐका. तुम्ही कुठेही असा, काहीही करा, परंतु एवढे मात्र सदा लक्षात ठेवा की तुमच्या कृतीच्या सविस्तर जशा घडल्या तशा खबरा मला सतत कळत असतात. असा जो माझ्याबद्दलचा अनुभव तुम्हाला येतो तो मी सर्वदा अगदी जवळचा, सर्वांच्या हृदयात वास करणारा, सगळीकडे जाऊ शकणारा असून सर्वांचा स्वामी आहे. सर्व सजीव व निर्जीव सृष्टीला आत व बाहेर व्यापून मी बाकी उरलो आहे. ही सगळी ईश्वराची पूर्वीकृ करून ठेवलेली योजना आहे आणि त्याचा मुख्य चालक मीच आहे. मी सगळ्या चराचर सृष्टीचा उत्पन्न करता आहे व तिन्ही म्हणजे सत्व रजतम गुणांची सारख्या प्रमाणची अवस्था ही मीच आहे. मीच सर्व इंद्रियांना चालविणारा आहे आणि करता धरता आणि सहर्ताही मीच आहे, संहर्ताही मीच आहे. माझ्याकडे जो लक्ष लावतो त्याला कोणतेही संकट नसते, परंतु ज्याला माझा विसर पडतो त्याला माया चाबकाचे फटकारे मारत म्हणजे छळते. श्रीकृष्ण भगवानांनी गीतेत अर्जुनाला हेच सांगितले आहे. ईश्वर सर्व भूतांना हृदयेषु ततिष्ठ ब्रह्मायन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायाया. म्हणजेच अर्जुना, ईश्वर सर्व भूतांच्या म्हणजे प्राण्यांच्या हृदयात वास करतो आणि आपल्या मायेने यंत्रावर चढविलेल्या बहुल्यांप्रमाणे सर्व भूतांना फिरवित असतो. तमेव शरण गच्छ सर्व भावेन भारत, तत्प्रसादात् पराम शांती स्थानम प्रायसी शाश्वतम. हे भारता, सर्व प्रकारे व प्रेमाने त्यालाच शरण जा. त्याच्या कृपेने उत्तम शांती व शाश्वत पद तुला मिळेल. तसेच भूती सबाह्याभ्यंतरी भरून उरलो चराचरी. हा विधानासाठी पुरुष सुक्त मंत्र पाहिला. स भूमी विश्वतो वृत्तात्व तिष्ठतम दशांगुलम. हा पुरुष या जगातला पूर्णपणे व्यापून 10 बोटे उरून राहिला आहे. जे जे काही दिवस ते माझे स्वरूप आहे. लहान किडा मुंगी रंक किंवा भूप राजा असो, तो मापता न येणारे स्थावर व जंगम विश्व साईचेच आपले रूप आहे.
काय मौजेचा हा इशारा? संत व ईश्वर वेगळे नसतात. विश्वातील चराचरांवरचा निष्पक्ष पातीपणे उद्धार करण्यासाठी त्यांचा अवतार असतो. ज्याला गुरुपदी एकजीव व्हायचे असेल त्याने गुरुच्या गुणांची गीते गावीत अथवा गुरूंच्या कथांचे कीर्तन करावे किंवा त्या भक्तीने श्रवण कराव्यात. साधकाने अशा प्रकारे ऐकल्या तर ऐकणारे व ऐकण्याचा विषय यांच्यातील वेगळेपणा वितळून जाईल आणि गौड चैतन्य प्रकट होऊन साधकाचे मन परमेश्वरात मग्न होईल. संसारात गाडून गेले असताना यत्किंचितही प्रयत्न न करता संत कथा जर कानावर नुसत्या पडल्या तरी त्या स्वभावतच कल्याण करतात. मग त्या भक्तिभावाने श्रवण केल्या तर केवढे श्रेय हाताशी येईल याचा आपल्या हिताकरिता श्रोत्यांनी मनात विचार करावा. याने गुरुचरणी प्रेम जडेल आणि क्रमाक्रमाने अतिश्रेष्ठ सुखाची प्राप्ती होईल. आणखी दुसऱ्या कुठल्या निष्ठेची किंवा नेमधर्माची जरूर पडणार नाही आणि मोठे हित साधले जाईल. मनाचा जर असा निश्चय केला तर कथा ऐकण्याचा छंद वाढेल, विषयांचे बंधन सहज सुटेल आणि परमानंद प्रकट होईल. बाबांची मधुर वाचनावली ऐकून मी मनात निश्चय केला की येथून पुढे नरसेवा सोडून गुरुची सेवा करीत राहावे. परंतु मनाला हुरहुर लागली की अण्णा चिंचणीकरांच्या विनंतीला उत्तर देताना बाबा मिळेल मेली तया नोकरी असे जे म्हणाले त्याचा अनुभव येईल ना. बाबांचा शब्द खाली पडेल असे तर सहसा कधी घडणार नाही. नरसेवाचा संबंध जोडला तर जाईल परंतु मोठे हित काही जोडले जाणार नाही. अण्णांच्या विचारणे स्वयंस्फूर्तीचे होते परंतु माझी ही इच्छा नव्हती असे नाही. ही अनिच्छा किंवा नशिबात असेल ते भोगण्याची इच्छा नव्हती. माझ्याही मनात होते की नोकरी मिळावी आणि संसार निर्वाहाचा सोय लागावी. साईबाबा मात्र बोटाने गुळ दाखवित होते आणि औषध पाजित होते. ते औषध गुळाच्या आशेने मी प्यायलो आणि सुदैवाने संतुष्ट झालो. कल्पना नसताना नोकरी लागली आणि मी पैशांच्या लोभाने ती स्वीकारली. नोकरी कायमची नव्हती, आल्या पायाने परत गेली आणि बाबांनी कधीही नाश न पावणारे सुख भोगण्यासाठी मला जगाच्या जागी बसविले, मला जागच्या जागी बसविले. हे संपूर्ण स्थावर व जंगम जगत खरोखर भगवंताचे स्वरूप आहे. परंतु भगवत जगताहूनही पलीकडे असलेला सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहे. ईश्वर जगताहून वेगळा नाही परंतु जगत ईश्वराहून वेगळे आहे. जगत उत्पन्न झाले तेव्हापासूनच त्यात चेतन व अवचेतन वस्तू आहेत आणि त्या सर्वांचा मूळ आधार ईश्वर आहे. ईश्वराची पूजास्थाने 8 प्रकारची आहेत. प्रतिमा, स्थंडिल म्हणजेच यज्ञ होम इत्यादी करिता केलेला मातीचा ओटा, अग्नी, तेज, सूर्यमंडळ, उदक, द्विज व गुरुदेव अशी ती भिन्न भिन्न प्रकारची आहेत. पण या सर्वांच्या तुलनेत गुरुदेव हे सर्वश्रेष्ठ आहेत. श्रीकृष्ण स्वतः पूर्ण ब्रह्म असून देखील सांदीपनी गुरूंचे पाय धरीत असे आणि म्हणत असे, सद्गुरूचे स्मरण केले पाहिजे, मी नारायण संतुष्ट होतो. माझ्यापेक्षा सद्गुरूची केलेली स्तुती मला जास्त आवडते. सद्गुरूचे महात्म्य असे श्रेष्ठ व समजण्यास कठीण असते. गुरुचे भजन ज्याला आवडत नाही तो एक अभागी खरा. जन्म मरणांच्या येरझाऱ्या भोगतो आणि आपल्या हिताचे मातरे करून घेतो. पुन्हा जन्म व पुन्हा मरण हे सततचे भटकणे तर मागे लागलेले आहे. म्हणून कथा श्रवण करून आपल्या उद्धार करून घेऊया. संतांच्या तोंडच्या सहज गोष्टी अविद्येच्या गाठी तोडतील आणि मोठी संकट पार करून नेणाऱ्या होतील. म्हणून त्या मनात साठवून ठेवून या. वेळ कशी येईल आणि मेळ कसा घालून दिला जाईल कोणास ठाऊक. हा सर्व अल्ला मियाचा खेळ आहे. प्रेमळ भक्तांनी प्रेक्षक व्हावे. तीव्र बुद्धीचे बळ नसताना साईसारखा समर्थ गुरु मला लाभला हे काय सबळ दैवामुळे म्हणायचे. हा देखील त्याचाच खेळ असावा. ग्रंथाचे प्रयोजन सांगितले. मला बाबांनी जे प्रोत्साहन दिले ते सांगितले. त्या अनुसंधानाने बाबांकडून आपले ब्रह्मपण
म्हणजे मीच ब्राह्मण आहे, मीच ब्रह्म आहे याचे आणि आपले पूजन कसे करावे याचे मार्गदर्शन दिले. आता श्रोतेजन, आपण पुढील अध्याय श्रवण कराल, ज्यात समर्थ साईनाथांचे शिर्डीत अवतरण कसे झाले याचे वर्णन केले जाईल. महान थोर तुम्ही सारे भोळे भाविक भक्त हो, एक क्षण संसाराच्या कटकटी व चिंता बाजूला ठेवून हे साईंचे आगळे चित्र ऐका. साईबाबा स्वतः जरी निर्विकार असले तरी ते नटनाटकी अवतारी असल्याने आपल्या मायेच्या कार्याचे मेळ बसण्यासाठी एखाद्या संसारी माणसाप्रमाणे व्यवहारात वागत असत. ज्याच्या पवित्र चरण कमलांचे समर्थ साई या लहानशा मंत्राने ध्यान केले जाते व जो भक्तांना संसारातून मुक्ती देण्याची सूत्र हलवित असतो, त्याच्या कथा पवित्र करणाऱ्या आहेत. सारांश हे साई चरित्र पवित्र आहे. ते जो वाचेल त्याचे तोंड पवित्र होईल, जो ऐकेल त्याचे कान पवित्र होईल आणि अंतःकरणही पवित्र होईल. या कथा प्रेमाने श्रवण केल्या तर भव दुःखाचे हरण होईल, अत्यंत कृपाळू साई प्रसन्न होईल आणि संपूर्ण शुद्ध ज्ञान प्रकट होईल. लय कथा ऐकता झोप लागणे, विक्षेप कथेत मन न लागणे, कषाय कथा ऐकताना तीनही गुणांच्या क्षोभांचे मिश्रण होऊन डोळ्यात पुढे ईश्वराचे सगुण किंवा निर्गुण स्वरूप न दिसता निळे पिवळे रंग दिसणे व रसास्वाद कथेतील स्त्रियांच्या हावभावाचे, नेत्रकटाक्षांचे व शृंगाराचे वर्णन ऐकण्याकडे लक्ष असणे हे कथा श्रवणाला नुकसान करणारे आहे. हे अडथळे दूर करा, म्हणजे श्रवण सुखकारक होईल. उद्यापनासाहित व्रत वैकल्य नको, शरीराचे शोषण करणारे उपास तापास नको किंवा तीर्थयात्रांचे भटकणे नको. केवळ या चरित्राचे श्रवण पुरे. खरे प्रेम असावे, भक्तीचे वर्म जाणावे, म्हणजे श्रेष्ठ परमार्थ हातात येईल आणि अशुभ व त्रासदायक विद्येचा नाश होईल. इतर साधनेचा क्षीण नको. हे साई चरित्र ऐकू या आणि संचित या क्रियमान म्हणजे पुढील जन्मात भोगायला लागणारे सुख दुःखाची फळांची कारण अशा चालू जन्मातील बऱ्या वाईट कृती थोडेही शिल्लक न ठेवू या. कंजूस माणूस कुठल्याही कामधंद्यात गुंतलेला असला तरी जसा त्याच्या चित्तासमोर पुरून ठेवलेला धनाचा साठा रात्रंदिवस दिसतो, तसा आपल्या मनात साई दिसला पाहिजे. सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्य चरित्राचा ग्रंथ प्रयोजन अनुज्ञापन नावाचा 3रा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. श्री स्वामी समर्थ. श्री साईनाथ महाराज की जय.